नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी आली की प्रत्येक भक्ताचे मन विठ्ठलाच्या चरणी लीन होते. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा अखंड घोष आणि भक्तीचा महासागर. या दिवशी एक अतिशय पवित्र असं पर्व सुरू होतं. त्या पर्वाचे नाव आहे चातुर्मास. आपल्यापैकी अनेक जण दरवर्षी चातुर्मास पाळतात. काही जण एखादा नियम घेतात, काही जण कांदा लसूण सोडतात, तर काही जण रोज नामस्मरण करतात. पण कधी आपण स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, की चातुर्मासाची सुरुवात नेमकी का झाली? भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत का जातात? या 4 महिन्यांचे महत्त्व इतके विशेष का मानले जाते? आज आपण सर्व प्रश्नांची उत्तरे धर्मग्रंथातील भावार्थ, संत परंपरा आणि प्राचीन धार्मिक परंपरांच्या आधारे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊयात चातुर्मास म्हणजे काय. चातुर्मास हा शब्द 2 शब्दांपासून बनला आहे. चतुर म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिने, म्हणजेच 4 महिन्यांचा पवित्र कालावधी. धार्मिक परंपरेनुसार या कालावधीची सुरुवात आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी पासून होते आणि समाप्ती कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे देवउठणी एकादशीला होते. या वर्षी सन 2026 मध्ये हा कालावधी 25 जुलै ते 20 नोव्हेंबर असा आहे. धर्मग्रंथांमध्ये वर्णन येते की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रा धारण करतात. येथे एक गोष्ट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकांना वाटते की भगवान अक्षरशः झोपतात, परंतु धर्मशास्त्रात योगनिद्रा हा शब्द साध्या झोपेसाठी वापरलेला नाही. योगनिद्रा म्हणजे दिव्य समाधी, अंतर्मुख अवस्था आणि सृष्टीच्या सूक्ष्म संचलनाची संबंधित आध्यात्मिक अवस्था आहे. याचा अर्थ असा नाही की या 4 महिन्यात भगवान भक्तांचे रक्षण करत नाहीत. उलट हा संदेश आपल्यासाठी आहे. जसा भगवान अंतर्मुख होतात, तसंच मनुष्यानेही या काळात स्वतःकडे पाहावे, आपल्या दोषांचा विचार करावा, वाईट सवयी सोडाव्यात, नामस्मरण वाढवावे आणि आत्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. याच कारणांमुळे संतांनी चातुर्मासाला साधना, संयम आणि आत्मपरीक्षणाचा काळ म्हटले आहे. धार्मिक परंपरेत अशी मान्यता आहे की या काळात सृष्टीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरांकडे सोपवली जाते. म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते. ही श्रद्धा अनेक परंपरांमध्ये प्रचलित आहे आणि बघा, भक्तिभावाने ही स्वीकारली सुद्धा जाते. आता एक महत्त्वाचा प्रश्न की चातुर्मासात शुभकार्ये का टाळली जातात? याचे कारण अशुभता नसून धार्मिक परंपरा आहे. विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती यासारखी मंगल कार्ये अनेक ठिकाणी या काळात केली जात नाहीत. त्याऐवजी हा काळ जप, तप, व्रत, दान, स्वाध्याय, हरिनाम आणि सेवेसाठी राखून ठेवला जातो. त्यामुळे चातुर्मासाला अशुभ म्हणणे योग्य नाही. उलट हा आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत शुभ मानला गेलेला काळ आहे. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी वर्षभर तीर्थयात्रा आणि धर्मप्रचारासाठी फिरत असत, परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर ते एका ठिकाणीच राहून वेदांचा अभ्यास, शिष्यांना शिक्षण आणि तपश्चर्या करत असत. या परंपरेलाही चातुर्मासाशी जोडले जाते. पावसाळ्यात सतत प्रवास केल्यास लहान जीवजंतूंची हानी होऊ शकते, म्हणूनच या काळात स्थिर राहण्याला महत्त्व दिले गेले आहे. यातून आपल्यालाही एक सुंदर संदेश मिळतो. आयुष्यभर धावत राहण्यापेक्षा वर्षातून किमान 4 महिने तरी थोडे थांबून स्वतःकडे पाहावे, मन शुद्ध करावे, देवाचे स्मरण करावे आणि सत्कर्माची सवय लावावी. तर मंडळी, चातुर्मास म्हणजे केवळ काही पदार्थ न खाणे किंवा एखादा नियम पाळणे एवढेच नाही. चातुर्मास म्हणजे स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणण्याचा संकल्प. जर एखाद्या व्यक्तीने या 4 महिन्यात राग कमी केला, कटू बोलणे सोडले, आई वडिलांची सेवा केली, रोज काही मिनिटे नामस्मरण केले किंवा गरजवंताला मदत केली, तर त्या चातुर्मासाचे खरे फळ त्याला मिळू शकते. धर्मग्रंथाचा मुख्य संदेशही हाच आहे की भक्ती ही केवळ बाह्य आचरणात नसून अंतःकरणातील शुद्ध भावनेत असते. मग प्रश्न असा पडतो की या 4 महिन्यात नेमके कोणते नियम पाळावेत? सर्व नियम सर्वांसाठी आवश्यक आहेत का?
आणि काही नियम धर्मग्रंथामध्ये सांगितले आहेत आणि काही परंपरेने पाळले जातात. याची सविस्तर माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. त्या भागात चातुर्मासात पाळले जाणारे महत्त्वाचे पारंपरिक नियम, त्यामागील धार्मिक आणि व्यावहारिक कारणे, तसेच कोणते नियम आपल्या परिस्थितीनुसार सहज पाळता येतील हे शांतपणे समजून घेऊ. आतापर्यंत आपण चातुर्मास म्हणजे काय, त्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेतले. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊयात की चातुर्मासात नेमके कोणते नियम पाळावेत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवूया, वेगवेगळ्या पुराणांमध्ये, धर्मशास्त्रांमध्ये आणि संत परंपरेत विविध व्रते, त्याग आणि आचार सांगितले आहेत. आज आपण जे नियम पाहणार आहोत ते धर्मग्रंथातील मार्गदर्शन आणि अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरावर आधारित आहेत. चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे नामस्मरण. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर अनेक संतांनी वारंवार सांगितले आहे की कलियुगात भगवंताचे नाम हेच सर्वात सोपे आणि श्रेष्ठ साधन आहे. त्यामुळे या 4 महिन्यात दररोज काही वेळ हरिनाम, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यासारख्या मंत्रांचा जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. दुसरा नियम म्हणजे सात्विक आहार. चातुर्मासात शक्य तितका साधा, ताजा आणि सात्विक आहार घ्यावा, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. यामागे आध्यात्मिक कारण तर आहेच, पण पावसाळ्यात पचनशक्ती तुलनेने मंदावते हे आयुर्वेदही सांगतो. त्यामुळे या काळात साधा आणि सहज पचणारा आहार शरीरासाठीही हितावह मानला जातो. नंतर तिसरा नियम म्हणजे एकादशीचे पालन. सर्वांना कठोर उपवास करणं शक्य नसते. अशा वेळी आपल्या प्रकृतीनुसार उपवास, फलाहार किंवा सात्विक आहार घेऊनही एकादशीचे पालन करता येते. उपवासाचा मुख्य उद्देश शरीराला त्रास देणे नसून मनाला भगवंताकडे वळवणे हाच आहे. त्यानंतर चौथा नियम म्हणजे दान. धर्मग्रंथामध्ये अन्नदानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. भुकेलेला अन्न देणे, गरजूला वस्त्र देणे, पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे, गायीला चारा देणे किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करणे हेही दानच आहे. दान करताना अहंकार नसावा हीच खरी शिकवण आहे. त्यानंतर पाचवा नियम म्हणजे स्वाध्याय. दररोज काही मिनिटे भगवद्गीता, श्रीमद भगवत, ज्ञानेश्वरी, हरिपाठ किंवा संत वाङ्मयाचे वाचन केल्याने मनाला योग्य दिशा मिळते. त्याचबरोबर जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर दररोजची नित्यसेवा सुद्धा करणं गरजेचं आहे. सहावा नियम म्हणजे राग, मत्सर आणि कटुवाणीचा त्याग. अनेकदा आपण उपवास करतो आणि बोलण्यात कठोरपणा ठेवतो. संतांनी सांगितलं आहे की खरी साधना म्हणजे आपल्या स्वभावात चांगला बदल घडवणे. म्हणून चातुर्मासात शक्य तितके गोड बोलण्याचा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. सातवा नियम म्हणजे आई वडील, गुरु आणि ज्येष्ठांचा आदर. धर्मग्रंथांमध्ये माता पिता आणि गुरुचे स्थान हे अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. त्यांच्या सेवेतून भगवंताची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. त्यानंतर आठवा नियम म्हणजे प्रामाणिकपणा. खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा अन्यायाने पैसा मिळवणे टाळावे. चातुर्मास हा अंतःकरण शुद्ध करण्याचा काळ आहे. आता अनेकदा मनात प्रश्न येतो की चातुर्मासात काही पदार्थ का टाळले जातात. याबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी कांदा लसूण टाळतात, काही ठिकाणी विशिष्ट महिन्यात काही भाज्या किंवा दही न घेण्याची परंपरा आहे. हे नियम सर्वत्र सारखे नसतात. यामागे धार्मिक आचारांसोबत ऋतूनुसार आहाराचेही महत्त्व मानले जाते. त्यामुळे बघा, आपल्या कुटुंबातील परंपरा आणि आपल्या प्रकृतीनुसार निर्णय घेणे योग्य ठरते. चातुर्मासात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, एक तरी संकल्प घ्या. सर्व नियम पाळणे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही, पण एक नियम मनापासून पाळणे शक्य आहे. दररोज 108 वेळा नामजप करणे, दररोज देवासमोर दिवा लावणे, दर आठवड्याला अन्नदान करणे, आई वडिलांना नमस्कार करणे, कटू बोलणे टाळणे किंवा एखादे व्यसन कायमचे सोडणे, असा एक छोटा संकल्पही चातुर्मास अर्थपूर्ण करू शकतो. धर्मग्रंथांचा मुख्य संदेश नियमांची संख्या नसून श्रद्धा, सातत्य आणि अंतःकरणाची शुद्धता हा आहे. आता मंडळी, आपण जाणून घेणार आहोत की चातुर्मासाबद्दलचे काही सर्वसामान्य गैरसमज आणि त्यामागील सत्य आपण समजून घेऊयात. पहिला गैरसमज असा आहे की चातुर्मास हा अशुभ काळ असतो.
तर असं नाही. प्रत्यक्षात हे योग्य नाही, कारण धार्मिक परंपरेनुसार या काळात विवाह, गृहप्रवेश यासारखी काही शुभ कार्य टाळली जातात. परंतु जप, तप, दान, स्वाध्याय, देवपूजा आणि नामस्मरण यासाठी हा अत्यंत शुभ काळ मानला जातो. तसेच बघा, दुसरा गैरसमज आहे की भगवान श्री हरी विष्णू या 4 महिन्यांमध्ये भक्तांची काळजी घेत नाहीत. तर धर्मग्रंथातील योगनिद्रा हा शब्द आध्यात्मिक अर्थाने वापरला जातो. भगवानांचे विश्वावरील संरक्षण आणि कृपा अखंड सुरूच असते. योगनिद्रा हा भक्तांना अंतर्मुख होण्याचा संदेश देणारा आध्यात्मिक संकेत मानला जातो. तिसरा गैरसमज म्हणजे चातुर्मासामध्ये सर्वांनी कठोर उपवासच केला पाहिजे. तसे नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय आणि परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे आपापल्या क्षमतेनुसार उपवास, फलाहार किंवा सात्विक आहार घेऊनही भक्तिभावाने व्रत पाळता येते. धर्मात श्रद्धा आणि विवेक यांना नेहमीच महत्त्व दिले गेले आहे. चौथा गैरसमज असा आहे की फक्त आहार बदलला म्हणजे चातुर्मास पूर्ण झाला. तसं नाही. पण संतांनी वारंवार सांगितले आहे की मन शुद्ध नसेल, वाणी कठोर असेल आणि वर्तनात बदल नसेल तर केवळ बाह्य नियम अपुरे ठरतात. म्हणून चातुर्मासामध्ये मन, वाणी आणि आचरण या तिन्हींची शुद्धी करण्याचा प्रयत्न नक्की करावा. आता आपण जाणून घेऊया की स्वामी समर्थ भक्तांनी या 4 महिन्यात कोणती साधना करावी. सकाळी स्नान करून देवघरात दिवा लावावा. आपल्या कुलदैवतांचे भगवान श्री विष्णू, भगवान शंकर आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मनोभावे स्मरण करावे. आपल्या वेळेनुसार श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. नित्यसेवा करावी. शक्य असल्यास दररोज काही मिनिटे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ किंवा संत वाङ्मयाचे वाचन करावे. दिवसभरात एखादे तरी सत्कर्म करण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या गरजवंताला मदत करणे, भुक्याल्याला अन्न देणे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, एखाद्याला प्रेमाने 2 चांगले शब्द बोलणे किंवा घरातील ज्येष्ठांची सेवा करणे ही देखील भगवंताचीच सेवा आहे. सायंकाळी देवासमोर दिवा लावून दिवसात झालेल्या चुकांसाठी मनोमन क्षमा मागावी आणि उद्या आणखी चांगले जीवन जगण्याचा संकल्प करावा. तर प्रिय भक्तांनो, चातुर्मासाचा खरा अर्थ फक्त काही पदार्थांचा त्याग करणे नाही, तर रागाचा त्याग, अहंकाराचा त्याग, मत्सराचा त्याग, कटुवाणीचा त्याग आणि वाईट सवयींचा त्याग करणे हीच खरी साधना आहे. संत तुकाराम महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर संगम घडवून आणला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्येक भक्ताला श्रद्धा, धैर्य आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. म्हणून या चातुर्मासात आपणही आपल्या जीवनात एक चांगला बदल घडविण्याचा निश्चय करूया. जर सर्व नियम पाळणे शक्य नसेल तर निराश होऊ नका. एक नियम श्रद्धेने आणि सातत्याने पाळा. दररोज नामस्मरण करा. आई वडिलांचा आदर करा. सत्य बोला. कोणाचे मन दुखवू नका. आपल्या हातून शक्य तितकी सेवा आणि दान करा. भगवंताला बाह्य दिखावा नको असतो. त्यांना आपल्या मनातील शुद्ध भावना प्रिय असते. चला तर आता सर्वजण मनोभावे एक छोटा संकल्प करूयात. हे श्री हरी, या पवित्र चातुर्मासात माझ्या मनातील राग, अहंकार, मत्सर आणि वाईट विचार दूर करण्याची शक्ती मला द्या. नामस्मरण, सेवा द्या. सत्य आणि सदाचार यांचा मार्ग चालण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर, गुरूंवर आणि सर्व सजीवांवर तुमची कृपा सदैव राहू दे. माझ्या हातून कोणाचेही मन दुखावले जाणार नाही अशी सद्बुद्धी मला द्या. या चातुर्मासात मी केलेला संकल्प पूर्ण करण्याची शक्ती द्या. सर्वांच्या जीवनात आरोग्य, आनंद, समाधान आणि भक्ती नांदो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा.
कदाचित या चातुर्मासात एखाद्या व्यक्तीला योग्य माहिती मिळेल आणि त्याच्या जीवनात एका चांगल्या बदलाची सुरुवात होईल. पुन्हा भेटूया अशाच एका धर्मग्रंथावर आधारित श्रद्धापूर्ण आणि सत्य माहितीने परिपूर्ण विषयासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.